नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय अधिष्ठाता व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश खापर्डे सर, सेमिनार समितीचे चेअरमन डॉक्टर कादरी सर, शालाक्यतंत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सावंत सर, तसेच या सभागृहात उपस्थित सर्व विभाग प्रमुख, ज्येष्ठ अध्यापक, माझे सहकारी अध्यापक वर्ग, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, तसेच सर्व पदव्युत्तर विद्यार्थी मित्र हो. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने मी डॉक्टर तबस्सुम पानसरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला माहीत आहे की या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या अधिष्ठातांचे कुशल नेतृत्व, मार्गदर्शन. यामुळे प्रत्येक शैक्षणिक सत्रामध्ये आपण जे आयोजित करतो ते चर्चासत्र, पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधन बुद्धीचा विकास व्हावा, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, आयुर्वेदाचे सिद्धांत स्पष्ट होऊन आयुर्वेदावर निष्ठा वाढावी, तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी स्टेज डेअरिंग व शिस्त हे गुण बाणवावे, तसेच शिक्षकांचे ज्ञानही अद्ययावत व्हावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा शिक्षकांचे अनुभव हे विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे. हीच आपल्या अधिष्ठातांची इच्छा आहे आणि या उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी या चर्चासत्राचा प्रारंभ करण्यात आला. तसेच ग्रंथालय संकलन ही सुद्धा या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य होय. या महाविद्यालयामध्ये प्रवेशित प्रत्येक पदव्युत्तर विद्यार्थी संबंधित एका विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचे सादरीकरण करतो आणि या सर्व सादरीकरणांचे एकत्रित पुस्तक रूपाने प्रकाशन केलं जाते. सन 2014-15मध्ये अन्नवह स्रोतस, सन 2015-16मध्ये प्राणवह स्रोतस, सन 2016-17मध्ये प्रमेह मधुमेह, सन 2017-18मध्ये त्वचाविकार, तर सन 2018-19 या वर्षामध्ये मेदोरोग या विषयावर या महाविद्यालयात चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आले होते. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या परिसंवादाचा विषय होता वृक्कविकार. पण या शैक्षणिक सत्राच्या शेवटी कोविड-19चा संसर्ग वाढला असल्याने या कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली आणि त्यामुळे शालाक्यतंत्र व पंचकर्म या विभागाचे सादरीकरण या सत्रात पूर्ण करता आले नाही. परंतु हे महत्त्वाचे असल्यामुळे आपण या सन 2020-21च्या शैक्षणिक सत्रात हे पूर्ण करून नवीन विषयाची तयारी करणार आहोत. आपल्याला माहिती आहे क म्हणजे पाणी आणि ज्या अवयवात पाण्याची उलाढाल होते तो अवयव म्हणजे वृक्क, आणि हा शालाक्यतंत्राच्या दृष्टिकोनातून वृक्कविकार या विषयाचे आता सादरीकरण केले जाणार आहे. तरी मी या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सावंत सर यांना व्यासपीठावर सादर आमंत्रित करते. गुड आफ्टरनून. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण महाविद्यालयीन सेमिनार, त्यामध्ये वृक्कविकार एक आयुर्वेदिक विवेचन किंवा चिंतन या विषयावर शालाक्यतंत्राच्या दृष्टिकोनातून आज प्रस्तुतीकरण आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वांचं वेलकम. आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश खापर्डे सर, सेमिनार समितीचे अध्यक्ष डॉक्टर कादरी सर, सर्व अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आम्ही जेव्हा वृक्कविकार आणि आयुर्वेद आणि त्यामध्ये शालाक्यतंत्र ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केला तेव्हा थोडासा भुचकळ्यात पडलो की आपण काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे. जेव्हा ग्रंथावलोकन केलं तर त्यामध्ये प्रत्यक्ष असा कुठेही संदर्भ शालाक्यतंत्र किंवा नेत्र, नासा, कर्ण या व्याधींचा वृक्कविकारांशी संबंध आलेला दिसला नाही ग्रंथांमध्ये. म्हणून काही रिसर्च आर्टिकल्स आणि काही त्या ठिकाणच्या रिसर्च ह्या गोष्टी बघितल्या आणि त्यामधून मग आम्ही वृक्कविकारांच्या कॉम्प्लिकेशनमध्ये होणारे जे काही नेत्रविकार आहेत, कर्णरोग आहेत, नासारोग आहेत किंवा मुखरोग आणि दंतरोग आहेत यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. तसं पाहिलं तर वृक्कविकार किंवा क्रॉनिक किडनी डिसीज किंवा CRF जर असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर
जे काही शालक्यतंत्रामध्ये व्याधी होतात तर त्यांची इटिओपॅथॉलॉजिकल कंडिशन जर बघितली तर आपण संप्राप्तीचा विचार करताना स्थिरानुसारी अभिदोषे विगुणे ऊर्ध्वं भागते जायन्ते नेत्रभागेषु कर्णभागेषु नासाभागेषु मुखभागेषु व गलभागेषु रोगाः परम दारुणा. म्हणजे हे जे काही रोग आहेत तर सिरानुसार किंवा सिरांमधून किंवा ब्लड व्हेसल थ्रू जेव्हा CRF असेल किंवा क्रॉनिक किडनी डिसऑर्डर्स असतील तर त्यांच्या ब्लड व्हेसल्स थ्रू तुम्हाला ऑप्थॅल्मिक मॅनिफेस्टेशन, ENT मॅनिफेस्टेशन, ओरोडेंटल मॅनिफेस्टेशन तुम्हाला बघायला भेटतं. त्यामुळं अशा पद्धतीनं प्रत्येक नेत्रामध्ये, मुखामध्ये, कर्णामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्याधी हे बघायला भेटतात. जर एक्झाम्पल जर विचार केला आपण हेच जर नेत्रामध्ये जर विचार केला तर मोस्ट कॉमनली जेव्हा युरेमिया किंवा टॉक्झिमिया जेव्हा असतो तर त्या कंडिशन्समध्ये तुम्हाला इंट्राऑक्युलर प्रेशर हे थोडंसं व्हेरिएट किंवा वाढलेलं बघायला भेटतं. आणि त्या कंडिशनमध्ये तुम्हाला पेशंटमध्ये ग्लुकोमासारखी कंडिशन किंवा आपण त्याला अधिमंथ जे म्हणतो ती कंडिशन आपल्याला बघायला भेटते. तर अशा वेळी आपण पेशंटमध्ये अपांग संधीच्या ठिकाणी सिरावेद किंवा जलकवचन करून त्या ठिकाणचं इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करून पेशंटचं पेनसुद्धा कमी करू शकतो. किंवा बऱ्याच वेळा काय होतं तर रेटायनल कंडिशन्समध्ये ARMD सारख्या एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन किंवा त्या ठिकाणी डिजनरेशन बघायला भेटतं आणि त्यामुळं मग पेशंटला सेंट्रल व्हिजन ही पेशंटची ॲफेक्ट होते. तर अशा कंडिशनमध्ये नेत्ररसायन आपण पेशंटला वसंत कुसुमाकर सारखे ड्रग्स देऊन जर ते आपण बऱ्यापैकी ट्रीट करू शकतो अशा कंडिशनमध्ये. किंवा समटाईम्स बऱ्याच वेळा काय होतं तर लेंटिक्युलर जे प्रोटीन्स आहेत त्यांच्यामध्ये डिनॅच्युरेशन बघायला भेटतं ह्या टॉक्झिमियामुळं किंवा टॉक्झिक कंडिशनमुळं आणि मग कॅटरॅक्ट सारख्या कंडिशन किंवा लिंगनाश सारखी कंडिशन तुम्हाला पेशंटमध्ये बघायला भेटते. मग ती कंडिशनसुद्धा आपल्याला आयुर्वेद पद्धतीनं इमॅच्युअर कंडिशन असेल तर त्यावेळी तुम्हाला अंजन, पिप्पल्यादी गुटिकांजन म्हणा, चंद्रोदयवर्ती म्हणा हे देऊन तुम्ही त्या ठिकाणी मॅनेज करू शकता. किंवा जर मॅच्युअर कॅटरॅक्ट असेल किंवा मॅच्युअर कंडिशन असेल तर अशावेळी तुम्हाला त्या ठिकाणी सर्जिकल मॅनेजमेंट करून ती कंडिशन ट्रीट करता येऊ शकते. तसंच ENTमध्ये बघितलं तर मोस्ट कॉमनली एपिस्टॅक्सिस किंवा नासागत रक्तस्राव, रक्तपित्त ही कंडिशन आपल्याला बघायला भेटते. ओरल कंडिशनमध्ये बघितलं तर त्यामुळे फॅरेंजायटिस सारख्या कंडिशन्स आपल्याला बघायला भेटतात. इयरमध्ये जर बघितलं तर डिफनेस किंवा टिनिटस सारख्या कंडिशन्स बघायला भेटतात. ह्या सगळ्या कंडिशन्सचा विचार आपण डिटेलमध्ये प्रेझेंटेशनमध्ये केलेला आहे. हे सगळं आयुर्वेदाच्या आणि मॉडर्नच्या दृष्टिकोनात आपण कोरिलेट केलेलं आहे. तसंच दुसरी कंडिशन आम्ही विचार करताना दुसरी कंडिशन बघितली की इम्ब्रिओलॉजिकली ज्या ठिकाणी सिमिलॅरिटी आहेत, किडनीची इम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट आहे आणि ऑप्थॅल्मिक इम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट आहे किंवा ENTची इम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट आहे तर त्या सेल्युलर लेवलला सिमिलॅरिटी बघायला भेटतात. आणि त्या सेल्युलर लेवलच्या सिमिलॅरिटीमुळं बऱ्याच वेळा काही पॅथॉलॉजिकल कंडिशन्स किंवा बऱ्याच वेळा बिनाईन ट्यूमर्स जे की लॅक्रिमल सॅकमध्ये असतात तर तसेच बिनाईन ट्यूमर्स किडनीमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात. किंवा समटाईम्स मिडल इयरमध्ये काही ट्यूमर्स बघायला भेटतात जे की किडनीमध्ये बघायला भेटतात ड्यू टू द सिमिलॅरिटी बिटवीन द इम्ब्रिओलॉजिकल आस्पेक्ट किंवा त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटमधला आस्पेक्टमध्ये सिमिलॅरिटी असल्यामुळे अशा कंडिशन्स बघायला भेटतात. किंवा समटाईम्स आपण म्हणतो की सोडियम किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जेव्हा आपण किडनी फेल्युअरसारख्या कंडिशन्स असतात त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झालं तर त्यामध्ये तुम्हाला ENT आणि ऑप्थॅल्मिक मॅनिफेस्टेशन हे बघायला भेटू शकतात. मग ह्या सगळ्या कंडिशन्सचा विचार करून आपण ENT ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे शालाक्यतंत्रामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा कॉम्प्लिकेटरी मॅनिफेस्टेशन्स आहेत ते आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं या पुढचं प्रेझेंटेशन ऑप्थॅल्मिक मॅनिफेस्टेशन किंवा ऑप्थॅल्मिक कॉम्प्लिकेशन्स प्रेझेंट करण्यासाठी मी डॉक्टर दीक्षा यांना या ठिकाणी पाचारण. थँक्यू. Thank you, sir. Good afternoon, everyone. Now we will discuss about the ophthalmic complications of the kidney diseases. Let's start. Nowadays, number of the patients having kidney disorders have increased a lot, and a growing number of studies have found the association of CKD with ophthalmic disorders like age-related macular degeneration, diabetic retinopathy, glaucoma, and cataract. Now we will see some of the case studies showing their association. In a study using laser Doppler velocimetry, retinal blood flow was measured, and in that it was found that the vessel diameter and the retinal blood flow in retinal arterioles were decreased in the patients with type 2 DM and type 3 CKD. What this suggests that the impaired renal function may be associated with the decreased retinal blood flow. Next study.
in a study, it was found that the patients with moderate CKD have 3 times more risk to develop the diseases like age-related macular degeneration compared to the subject with no or mild CKD. In a further study, 13 patients of the renal failure were examined for visual acuity. Slit lamp examination of the cornea and conjunctiva was done, and the retinal examination with direct and indirect ophthalmoscope was done. In that study, the results were found like presence of exudates and pigments were found at the macular region. All the applanation pressures were within the normal limits, that is the intraocular pressure. There was a presence of gross coarse material at the inferior region of cornea from 4 to 8 o'clock position at the lower curve, and there was a presence of clear zone between that chalk-like material and the limbus. The conjunctival depositions were seen in the form of tiny discrete amorphous dull white deposits at the interpalpebral areas, and there was a conjunctival mass which on biopsy showed it as elastotic degeneration. Now here there is a chart in which we have mentioned some of the disorders and the percentages of the prevalence of those disorders in the patients with CRF and without CRF. Now as you can see, there is a significant difference between the percentages of the patients having this disorder. Like for example, in retinal disorders, the percentage is 9.7 when the patients don't have any kidney related disorder like CRF. But in the patients with CRF, the percentage increased to 16.62. And same with other 3 cases also. And this concludes that the patients with CRF had significantly higher prevalence of retinal disorder, uveitis, glaucoma and cataract as compared to the patients without CRF. Now let's see the Ayurvedic aspect. In this, let's start with Adhimanta, that is, which can be compared to glaucoma. In this, Ashodhan, Siravedan, Ratnamokshan and Netratarpan can be done. In Linganash, first in Apakva Linganash, which is immature cataract, we can do Chandradevarti Lekhan and Pipiladi Gutika Gunjan. In Pakva Linganash, surgery is prescribed by our Acharya Sushrita. In Tarakamandal Shodh, which is compared to iridocyclitis, we can do Ashodhan and Parishik. In the Shushkakshipak, which is dry eye syndrome, which is commonly found in the kidney related disorders, Triflagrut Netratarpan is found very useful. In Shuklagat Sharkara, Lekhan Karma can be done, which Chandradevarti Anjan is found to be useful. For here onwards, I will like to call upon Swati Vavde for further presentation. Thank you. Thank you, Diksha. Now I am going to present ENT and kidney disorders. The clinical signs and symptoms in ENT: ear, tinnitus, Karnakshveda, vertigo, Brahma, drowsiness, deafness, trigeminal neuralgia, TB of middle ear and inner ear. Nose, epistaxis, nasal, paranasal distortive lesions, and allergic rhinitis and asthma. Throat, pharyngitis, dry mouth, that is talu shosha, gingival hyperplasia, shitad, renal osteodystrophy, hoarseness of voice. You can see the image of pharyngitis. Complication of ear: tinnitus, Karnakshveda due to hypertension and uremia, vertigo, Brahma due to hypertensive cerebral pointing and lacunar infarct, drowsiness due to dehydration, hypo or hyperglycemia, hyponatremia, hypercalcemia and diabetic neuropathy. The deafness, Karnabadhirya due to sensorineural deafness with Alport syndrome. Drugs induce like high dose of Lasix and aminoglycosides. Trigeminal neuralgia, TB of middle ear, inner ear, herpes zoster, candida and pyogenic otitis externa. This is basically seen in immunocompromised patient. The complication of nose, epistaxis, nasagat raktastrav due to hypertension, moderate renal disease and thrombocytopenia. You can see the image of epistaxis. Nasal and paranasal distortive lesions due to granulomatosis with polyangiitis, which manifest with nasal and paranasal middle and inner ear pulmonary disease. Allergic rhinitis, pratishay and asthma tamakshas due to drug-induced hypersensitivity reaction. The complication of throat, in which pharyngitis and dry mouth, that is talu shosha, due to Zika syndrome and drugs such as
calcitrol, antiemetic, antihypertensive, and antidepressant and diuretics. Gingival hyperplasia, that is called CTAD, due to drug like calcium channel blockers. You can see the image of gingival hyperplasia. Some otorenal syndromes, which is Bohr syndrome and Down-Brock syndrome. The Bohr syndromes, in which gene is extremely variable from one family to the next family. The signs are hearing impairment, ear malformation, branchial cleft, renal abnormalities. And TBS, Down-Brock syndromes, in which it is a rare autosomal dominant malformation syndrome with multiple malformation and variable expression. The management of ENT disorder in CKD. Avoid NSAID drugs in treating a patient with renal disease. Avoid contrast study without consulting a nephrologist. Adjust dose of some antibiotics. आयुर्वेदिक चिकित्सा. टिनेटेस आणि वर्टिगोमध्ये तेलाने कर्णपुरण आपण करू शकतो. हॉर्सनेस ऑफ व्हॉइसमध्ये ज्येष्ठमधासोबत सेंधव मिक्स करून त्याचा कवल आणि गंडूश धारण करू शकतो. टिम्पॅनिक मेम्ब्रेन परफोरेशनमध्ये स्नेहन, स्वेदन आणि पंचइंद्रिय वर्धन तेलाने नस्य करावे. डीफनेस, कर्णबाधिर्य मध्ये कर्णपुरण पंचेंद्रिय वर्धन तेलाने आणि निंब तेलाने कवल आणि गंडूश करावा. टीबी ऑफ मिडल अँड इंटरनल इयर मध्ये कर्णपुरण करून पंचतिक्त गुग्गुळ 2 गोळ्या 3 वेळा देऊ शकतो. इपिस्टॅक्सिसमध्ये फर्स्ट एड ट्रीटमेंट, नेझल पॅकिंग करावी, दुर्वास्वरस आणि लवणचलाने नस्य द्यावे. अस्थमा अँड ॲलर्जेटिक रायनायटिसमध्ये पंचइंद्रिय वर्धन तेलाने नस्य आणि मुस्तादी कषायाने कवल आणि गंडूश करावा. थ्रोट फॅरेंजायटिसमध्ये त्रिफळा कषायाने गंडूश आणि कवल करून त्रिफळा गुग्गुळ 2 गोळ्या 3 वेळा देऊ शकतो. Thank you. Now I would like to call Dr. Swapnali Kamli for next slide presentation. Thank you. Thank you, Swati. Now we'll see some orodental manifestations in CKD. Starting with the introduction, various medical conditions can affect oral health of the patient. Renal diseases can give rise to wide spectrum of oral manifestation in hard as well as in the soft tissues. So it may lead to development of pale oral mucosa as well as dental calculus. And enamel hyperplasia, dry mouth, poor oral hygiene, uremic stomatitis, and changes in salivary composition along with bleeding manifestation. Now we'll see etiopathogenesis in short. So starting with the renal injury, when the nephrons hypertrophy go beyond the limit, there exists a renal lesion which initiate progression of immunological damage, which eventually leads to complications related to renal functioning. Now signs and symptoms, starting with the soft palate first. So initially there is pallor of oral mucosa with ecchymosis, petechiae, hemorrhages in oral cavity, stomatitis, mucositis, glossitis which causes pain, then gingival calculus, dry mouth, metallic taste in mouth, uremic stomatitis, and gingival enlargement with gingival overgrowth. Now hard palate, that is enamel hyperplasia. You can see the image over there. Demineralization of dental enamel, malocclusion of teeth, tooth mobility, abnormal bone healing, brownish discoloration of teeth, pulp stones, deposition of sclerotic bones, and increased risk of jaw fracture. Now the medical management, in short, dietary modifications along with low protein and carbohydrate rich diet, precisely use of antibiotics for bacteremia, use of electrocautery, platelets replacement during invasive dental surgery, and local anesthetics should be used safely as they have hepatic elimination. Along with it, elective dental procedures should be undertook so that it is to be performed a day after dialysis. Long-term effective plaque control should be emphasized, and administration of heparin antagonists can reduce rate of bleeding. Local anesthetics should be used safely as they have hepatic elimination. Now the role of dentist, which is more important as they deal with this type of diseases. So the early evaluation of oral health status of renal patients to estimate potential infection foci in the oral activity with before surgery, complete renal assessment should be done in patients with ARF as well as CRF. Careful dental extraction techniques should be undertook, and dose adjustment of some of the most used drugs depending on the creatinine clearance. Now we'll see the Ayurvedic management. For that, dry mouth, we can use Jeshtamat Quat with 1 teaspoon of Gogrut.
For gingivitis, we can use Manjushtari Kalka with Saindav Lavan. We have to do Pratisaran of it. Stomatitis, you can see the image. For that, we have to use Trifara, Jeshtamat, Shunti, Kantakari, Kwat, and Saindav for Kaval and Gandush. And for dental calculus, we can do Kaval as well as Lekhan Karma. Thank you. PG student question answers. धन्यवाद. पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आता प्रेझेंटेशन सादर केलेलं आहे. तर यामध्ये काही विद्यार्थ्यांना शंका असतील, क्वेरीज असतील तर त्यांनी विचारावं, आणि शिक्षकांनाही काही ॲडिशन करायची असेल तर ही सादर आमंत्रित आहेत. PGचे काही क्वेश्चन आहेत? एनी क्वेश्चन फ्रॉम PG? टीचर्सकडून काही सजेशन असतील तर द्यावे. टीचिंग स्टाफकडनं काही सजेशन्स असतील तर उभं राहून बोला. ठीक आहे, मी कादरी सरांना व्यासपीठावर सादर आमंत्रित करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. सन्माननीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश खापर्डे सर, शालाक्य विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दीपिक सावंत, सहकारी अध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला वर्षभर वृक्कविकारावर सेमिनार चालू आहे. मॉडर्न सायन्समध्ये वृक्क जे असतात, कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट हे वेगळे असतात, यूरोलॉजिस्ट, आणि ऑप्थॉल्मिक सर्जन वेगळे असतात, ENT वेगळे असतात. आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असे आहे की आपण पूर्ण शरीर एक मानतो. पेशंट वृक्कविकार असेल तर त्याच्या ठिकाणी डोळ्याच्या ठिकाणी, मेंदूच्या ठिकाणी आणि कानाच्या ठिकाणी अनेक विकृती आढळून येऊ शकतात, आणि एकाच वेळेस आपण ENTचे प्रॉब्लेम, डोळ्यांचे प्रॉब्लेम आणि वृक्काचे विकार आयुर्वेदिक तज्ज्ञ बनवून आपण सॉल्व करू शकतो, त्याची चिकित्सा करू शकतो. आपल्याकडे कसं असते, आर्थिक परिस्थिती पेशंटची फार खराब असते. अनेक इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा ट्रीटमेंट करणं सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांना परवडणारं नसतं. तर आयुर्वेदिक चिकित्सकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचे वृक्कविकार, डोळ्याचे विकार, मधुमेह आणि रक्तदाब अशी अनेक व्याधींचा तो एकाच ठिकाणी चिकित्सा करू शकतो. तर कमी खर्चामध्ये आणि कमी उपद्रवामध्ये चिकित्सा करणं हे आयुर्वेदाची वैशिष्ट्य आहे. शालक्य डिपार्टमेंटतर्फे आपल्या शास्त्रामध्ये फार कमी माहिती आहे याच्याबद्दल, पण आधुनिक शास्त्रामध्ये याचा खूप अभ्यास झालेला आहे. ब्लड प्रेशरमुळं, मधुमेहामुळे रेटिनाच्या ठिकाणी दृष्टीदोष होऊ शकतं, दृष्टी कमी होऊ शकतं. अशा वेळेस आपण त्याची चिकित्सा योग्य रीतीनं आपण सफल तऱ्हेने करू शकतो. तर आपलं असंच आहे की हे उस्मानाबादचं नाव पूर्ण विश्वामध्ये इथून बाहेर पडणारा विद्यार्थी एक चांगला चिकित्सक व्हावा आणि प्रॅक्टिसमध्ये यश मिळवावा हे आपले अधिष्ठाचं रात्रंदिवस प्रयत्न असतो. आपण हे लाईव्ह टेलिकास्ट करत आहोत, तर हे एक आपल्या महाविद्यालयातर्फे चांगला उपक्रम आहे, आणि हे उपक्रम केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कादरी सरांनी आपल्याला सांगितलं की प्रत्यक्ष ज्ञान हे कसं महत्त्वाचं आहे, आणि आता आपल्याला डॉक्टर खापर्डे सर हे आपले आदरणीय अधिष्ठाता मार्गदर्शन करतील. यासाठी मी आपल्या आदरणीय अधिष्ठातांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर प्लीज.
एका विशिष्ट कालावधीनंतर आपण सर्व एकत्र आलो आहे. बऱ्याच महिन्यांपासनं एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज ज्या आपण करोना व्याधीच्या प्रसारामुळे थांबवल्या होत्या, सत्र संपत आलेलं होतं, नवीन सत्र सुरू करायचं आहे आणि अतिशय महत्त्वाचे 2 विषय राहिले होते, शालाक्यतंत्र आणि पंचकर्म. निश्चित उद्या आपण पंचकर्मासाठी पुन्हा 3:30 वाजता इथे भेटणार आहोत आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये शालाक्य हा विषय आपण पास केल्यानंतर फक्त सेमिनारच्या माध्यमातून शालाक्याच्या भेटीला येतो. परंतु महत्त्वाचं हे आहे की आपल्या रुग्णालयाची जी शालाक्याची OPD आहे ती 5-7 पेशंटपासून आता 35-40 पेशंटपर्यंत झालेली आहे आणि कोणत्याही विषयाची जी प्रगती आहे किंवा कोणत्याही OPDची जी प्रगती आहे ती त्या डिपार्टमेंटचे लोक मेहनत घेतात त्याच्यावर आहे. त्यामुळे शासकीय आयुर्वेद रुग्णालय उस्मानाबाद येथे सामान्य जो पेशंट आहे त्याला नेत्र, नाक, कान आणि घसा याचे उपचार चांगल्या पद्धतीने मिळावे आणि हा एक विचित्र असा योगायोग आहे की करोनामध्ये नेत्र सोडून नाक, कान, घसाच प्रभावित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये नाक, कान, घशाची कशी निगा ठेवली पाहिजे यावर आपण जास्त मेहनत घेतली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सातत्याने आपल्या महाविद्यालयाचे डीन म्हणून मी जेव्हा कलेक्टर ऑफिसला जातो, काल आम्ही कादरी सरांबरोबर रात्री 9 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला होतो आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुख्य आरोग्य सचिव आणि जेवढी काही केंद्रीय यंत्रणा आहे महाराष्ट्राची त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा होते आणि कलेक्टर मॅडम इथून जेव्हा सगळी परिस्थिती सगळ्या कलेक्टरांना सांगायची असते तेव्हा कोणत्या पॅथीमध्ये काय मिळत आहे आणि कशाने पेशंटला फायदा होत आहे हा एक महत्त्वाचा विषय येतो. ह्या विषयामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रचलित झालं आहे की आयुर्वेदिक काढा पिल्याने पेशंटला फायदा होत आहे, युनानी काढा पिल्याने मालेगावच्या लोकांना फायदा होत आहे, नाशिकच्या लोकांना फायदा होत आहे किंवा सेंट्रल काउन्सिलने किंवा आपल्या आयुष विभागाने दिल्लीवरून आपल्याला आयुषच्या ज्या गाईडलाईन्स पाठवल्या आहेत त्याच्यामध्ये च्यवनप्राश, आयुर्वेदिक काढा, संशमनी वटी आणि विशिष्ट प्रकारचे जे काही व्याधींचे एक उपचार सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा हे लक्षात आलं की मॉडर्न मेडिसिनवाले त्यांच्या औषधाने कोरोना बरं करू शकत नाही, मग ते पर्यायी ट्रीटमेंटकडे वळतात किंवा पॅरलल जेवढ्या काही पॅथी आहेत त्यांच्याकडे बघतात की तुमच्याकडे काय आहे. परंतु मेनस्ट्रीममध्ये जेव्हा मॉडर्न मेडिसिनला औषधं सापडत नाही आणि इथे मी जेव्हा कलेक्टर ऑफिसच्या मीटिंगमध्ये परवा आपल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेबांसोबत जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि DHO ऑफिसरही होते. जेव्हा औषधच नाही आहे तर पेशंट कसे बरे होतात असा एक प्रश्न मी उभा केला होता की तुमच्याकडे करोनाचं औषध नाही आहे मग तुमचे पेशंट बरे कसे होऊन राहिले. तर ते म्हणतात की सिम्पटम्स बरे होऊन राहिले. मग आपल्या काढ्याने सिम्पटम्स बरे होऊन राहिले का? मग याचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. हा अभ्यास आपल्याला पेशंटवर करायला पाहिजे. हा अभ्यास आपल्याला इंटरनॅशनल जे नॉर्म्स आहेत रिसर्चचे त्याच्या आधारावर करायला पाहिजे, जे आपण करून नाही राहिलो. डॉक्टर संग्राम पाटील म्हणून एक आपल्या व्हॉट्सअपवर USAचे डॉक्टर येतात, युनायटेड स्टेट्समधले. ते लंडनवरून आपल्याला बोलताना काही व्हिडिओ त्यांनी टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी आयुष ह्या विषयावर एक प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे की आयुषचा कारभार कसा होतो. मॉडर्नचा डॉक्टर आहे, आयुर्वेदाविषयी कमी आस्था असणं स्वाभाविक आहे, परंतु पर्यायाने जेव्हा आयुर्वेदाकडे पाहून राहिले लोक तर त्याला पण त्याच्यावर बोलावंसं वाटते आणि त्याच्यावर तो असं म्हणतो की 4 महिन्यापासून तुमच्याकडे ही भानगड सुरू आहे पूर्ण देशात, पूर्ण जगामध्ये, तर तुमचे काढे तुम्ही तेव्हापासून एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये का नाही घेतले रिसर्चसाठी.
पेशंटवर रिसर्चसाठी आणि त्याचे वेगळे वेगळे सिम्पटम्स, कमीत कमी 5 सिम्पटम घ्यायला पाहिजे जे कोरोनामध्ये आपल्याला सापडतात. त्या 5 सिम्पटमवरच्या एकेका सिम्पटमवर आपण रिझल्ट जर दिले असते तर 2 महिन्यात आपल्या पुढे स्टॅटिस्टिकल डाटा आला असता. आणि हा डाटा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला ही पॅथी जर जगासमोर न्यायची आहे. आज शालाक्याचा जरी विषय असला, शालाक्यामधनं पण आपल्याला काही औषधं आपल्याला जगासमोर मांडायची आहेत, काही व्याधींवर ही औषधं मांडायची आहेत. आम्ही आपल्या सोयीसाठी त्याला वातपित्त कफामध्ये डिवाईड करून घेतो. परंतु जेव्हा आम्ही किडनीच्या डिसीजचा विचार करतो तेव्हा आम्ही दोष धातू मल याचा विचार केला पाहिजे. तो आम्ही केला नाही, कारण आम्हाला आयुर्वेदाशी काही घेणं देणं नाही. आम्ही आपापल्या विशिष्ट गरजेसाठी इथे आलेलो आहो असं वाटते मला. तर मलाचा विचार जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही किडनीचा विचार करू शकत नाही. कारण मल बाहेर काढणारं अतिशय महत्त्वाची यंत्रणा आपल्या शरीरामध्ये जी निसर्गाने दिलेली आहे ती मूत्र नावाचं जे मल आहे. म्हणजे आपण जेव्हा त्रिमलाचा विचार करतो तेव्हा मूत्र जे आहे ते विष आहे आणि ते शरीराच्या बाहेर गेलं पाहिजे. आणि मॉडर्न सायन्स सांगते, आयुर्वेदाने पण सांगितलेलं आहे की असे काही तत्त्व आहेत जे आपल्या शरीराच्या बाहेर जर गेले नाही तर आणि ते शरीरात जर राहिले तर त्याच्यापासून व्याधी निर्मिती होते. आम्ही दोषांवर विचार करतो, आम्ही धातूंवर विचार करतो, परंतु आम्ही मलावर विचार करत नाही. आणि जेव्हा आम्ही मलावर विचार करतो तेव्हा आम्हाला किडनीचा विचार येतो, तेव्हा आम्हाला युरेथ्राचा विचार येतो, ब्लॅडरचा विचार येतो आणि मग त्याच्यासाठी होणारे जेवढे डिसऑर्डर्स आहेत त्याचा विचार येतो. परंतु जर युरिया आपल्या शरीरामध्ये जर जमा होत गेला तर त्याच्या डोळ्यावर काय परिणाम होऊ शकतो, नाकान घशावर काय परिणाम होऊ शकतो, हा विचार शालाक्याने मांडणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा शरीरामध्ये युरिया डिपॉझिट होतो तेव्हा त्याच्यामध्ये येणारे जे सिम्पटम आहेत ते सर्व पित्ताचे सिम्पटम आहे. आणि हे सगळे सिम्पटम जेव्हा येतात तेव्हा आता पित्ताचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये डोळ्यात राहणारं पण पित्त सांगितलेलं आहे, त्वचेत राहणारं पित्त सांगितलेलं आहे, अन्न पचनासाठी येणारं पित्त सांगितलेलं आहे, वेगळ्या प्रकारचे 5 पित्त सांगितलेले आहेत. आमची थेरी कुठे चूक आहे हे आम्हाला कोणी समजावून सांगावं मॉडर्नवाल्याने की तुमची पित्ताची थेरी चूक आहे. युरिया शरीरामध्ये डिपॉझिट झाल्याने वयाच्या 50व्या वर्षी पेशंटच्या डोळ्याला काय त्रास होतो, त्याच्या त्वचेवर कोणते परिणाम होतात. आता इतर विषयांचे जेव्हा प्रेझेंटेशन झालं त्याच्यात हा विषय येऊन गेला, मी पुन्हा ते रिपीट करत नाही. परंतु नेत्रावर काय प्रभाव होतो, नाकान घशावर काय प्रभाव होतो, नाकातल्या श्लेष्मल कलेवर काय, घशातल्या स्पेशल कलेवर काय प्रभाव होतो याचा विचार आम्हाला मांडताच आला पाहिजे. आणि हा विचार शालाक्यमधनंच मांडता येईल. सबम्युकस जेव्हा आम्ही तंबाखू खाताना विचार करतो की फायब्रोसिस होते, शालाक्यामध्ये जेव्हा ते सांगितलं जाते की फायब्रोसिस होते, तर हा जो विचार तुम्ही मांडता तर त्याच्यामध्ये तुमच्या अंतर्स्रावी ज्या ग्रंथी आहेत त्या डिफेक्टिव्ह होतात आणि म्हणून त्याच्यामुळे फायब्रॉइड निर्माण होतो. जे खर्रा खाणारे लोक आहेत, तंबाखू खाणारे आहेत, ते तुम्ही सांगता तसं तुम्हाला हेही सांगायला पाहिजे युरिया डिपॉझिटमुळे काय होते. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही हे सांगतो की ॲल्ब्युमिन जाते पेशंटला युरिनमध्ये, तर ॲल्ब्युमिन हा कशाचा प्रकार आहे. आम्ही मॉडर्नवाले त्याला प्रोटीन जरी म्हणत असले पण आमच्या शरीरामध्ये तो क्षयाचा प्रकार मानलेला आहे, त्याला ओजक्षय म्हटलेलं आहे. मग ते पर असो अपर असो काय आहे ते तुम्ही बघा, क्रियावाल्यांनी सांगायचं ते की नेमकं ते कोणत्या प्रकारचं ओज आहे. परंतु अशा ओजक्षयामुळे डोळ्यांवर काही परिणाम होतो आहे. तुमचे डोळे 40 वर्षाचे झाले की तुम्हाला जवळचा चष्मा लागायला लागतो, दूरचा चष्मा लागायला लागतो. आम्ही त्याला नैसर्गिक प्रक्रिया म्हणतो, निसर्गिक होते. परंतु डायबिटीजच्या पेशंटला किडनीचा जर त्रास असेल तर त्याच्यामध्ये ह्या प्रक्रिया जास्त गतीने होतात. आणि ह्या गतींवर कसं नियंत्रण आणता येईल, काय तुम्ही शुगर लेवल चांगलं ठेवलं म्हणजे तो पेशंट बरा होतो का, नाही बरा होत. त्याला पुन्हा ENTच्या त्या नेत्ररोगाकडे जावं लागतं आणि त्याला पुन्हा डोळे तपासून घ्यावे लागतात आणि त्याचा चष्म्याचा नंबर त्याला वारंवार चेंज करावा लागतो. क्लिनिकली ज्या फाइंडिंग्स आम्हाला पाहिजे त्या फाइंडिंग्सचा विचार आम्हाला शालाक्यात करायला पाहिजे. शालाक्याच्या तज्ज्ञांना माझं असं आव्हान आहे की डायबिटीसच्या अवस्थेमध्ये 50 वर्षाच्या वयाची अवस्था झाल्यावर येणारे जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये पण
आमच्या नेत्रावर होणारे जे काही आजार आहेत, नाकाघशासंबंधी होणारे आजार आहेत, याच्याबद्दल आम्हाला वातपित्त कफानुसार व्याधीचं तुम्ही विश्लेषण चांगलं मांडता आलं पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याकडे खूप चांगले ड्रग आहेत. आपल्याकडे एक तांबूल सेवनाचा प्रकार आहे. आम्ही पान खातो, त्या पाण्यामध्ये आम्ही कथ्था नावाचा एक प्रकार टाकतो. हा कथ्था काही नसून खदीर नावाची एक वनस्पती आहे. ही खदीर नावाची वनस्पती आपल्या तोंडामध्ये ज्याच्यामध्ये आपले दात राहतात, गम्स आहेत, त्या गम्सच्या कोणत्या कोणत्या डिसीजवर कसं कसं काम करते हे आपल्याला खदीरचा अभ्यास केल्यावर समजेल. आम्ही काय चिकित्सेमध्ये एक आबरा सरांच्या अंडरमध्ये एका विद्यार्थ्यांनी काम केलं होतं. त्याच्यात खदीर आणि कदीर अशा 2 वनस्पतीवर आम्ही अभ्यास केला होता. तुमच्या कॉलेजला थिसिस आहे ते काय चिकित्सेमध्ये. तर हा अभ्यास नुसता असाच नव्हता. जर गम्समध्ये व्रण होत असतील तर त्याला व्रणरोपक म्हणून काम करण्यासाठी खदीरचा खूप चांगला उपयोग होतो. आणि कथ्था हा तांबूल सेवनाच्या पानामध्ये का टाकला जातो याचं कारणही आपल्याला स्पष्ट सांगता येते. नाहीतर नुसतं आम्ही रोज पान खातो, परंतु त्याच्यामध्ये कथ्था कशासाठी टाकला जातो हेच आपल्याला माहीत नाही. मग ते पान कोणत्या पद्धतीचं खाल्लं पाहिजे, अनूप देशातल्या लोकांनी कोणतं, बांगलादेश, आपल्याकडे बंगला पान म्हणून कलकत्त्याचं पान येते, ते उष्ण असते. बाळंतिणीला विडा देताना आपण ते पान देतो, कारण त्याच्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि पचन. मी एकदा सांगितलं होतं की कस्तुरी भैरव देताना आम्ही त्या पानाचा रस देतो बाळंतिणीला जेव्हा शीतांग संनिपात होतो तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही ह्या औषधांचा प्रयोग करतो, वानस्पतिक औषधांचा उपयोग करतो. बांगला पानाची स्वतःची विशेषता येते की उष्ण आहे, परंतु ते पान तांबूल सेवनामध्ये आहे, त्याच्याबरोबर कथ्था आहे. आम्ही चुना पण टाकतो त्याच्यामध्ये. चुन्याचा काय उपयोग आहे ते पण आपल्याला कळलं पाहिजे. तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य असं की वात पित्त कफ हे आम्ही आमच्या सोयीसाठी जरी केलेलं असेल, आयुर्वेदाच्या चिकित्सक पुरुषाचा अभ्यास करण्यासाठी जरी केलं असेल, तरी पण आम्हाला सायंटिफिकली हे सांगता आलं पाहिजे की ॲल्ब्युमिन जर युरिनमधनं जात असेल तर डोळ्यावर आणि तुमच्या शरीरावर वजन कमी होताना पाहतो मी. ॲल्ब्युमिन ज्या पेशंटचं जाते त्याचं वजन कमी होताना पाहतो. आणि मग त्याला मॉडर्नवाले म्हणतात की नाही, हे प्रोटीनमुळे असं होते. डायलिसिस करणाऱ्याला आम्ही प्रोटीन देत नाही. किडनी संबंधामध्ये म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे की मल शरीराच्या बाहेर गेले नाही. तुमच्या गाडीचं सायलेन्सरवर जर तुम्ही पाय ठेवला आणि गाडी चालू करायला गेले तर गाडी चालू होत नाही. करून बघा आता जाऊन की तुमची गाडी चालू होते का सायलेन्सरवर पाय ठेवल्यावर. तसंच ह्या शरीराचं आहे. मलमूत्र आणि श्वेत जर शरीरातून बाहेर गेले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल आणि तो परिणाम तुमच्या शरीराला घातक अशा व्याधी देईल. किडनीच्या माध्यमातून शालाक्यामध्ये कोणते कोणते आजार होऊ शकतात याबद्दल आम्ही पुन्हा चांगलं विश्लेषण करावं. आमच्याकडे असे काही औषधं, काही प्रयोग आहेत की आम्ही त्याचा उपयोग करून याच्यावर चांगले उपाय करू शकतो. मी सावंत सरांना खूप चांगले प्रयोग करताना बघितलं आहे. मी ऑप्टिक नर्ववर जेव्हा त्याच्या विकनेससाठी आम्ही स्वर्णमालिनी वसंतसारखे किंवा वसंत कुसुमकरसारखे औषधं वापरताना बघितलं आहे. एकंदरीत हा एक अतिशय चांगला प्रयोग आहे आणि ह्या प्रयोगाला तेव्हाच आपण पुढे नेऊ शकतो जेव्हा आम्हाला याच्यावर कॉन्फिडन्स आहे. आम्ही अनेक गोष्टी पाहतो, पण अनेक गोष्टी आता एका स्टुडंटने सांगताना चंद्रोदयावरतीचा एक उल्लेख केलेला आहे चिकित्सेमध्ये. मी काल बोलताना त्या स्लाईड पाहताना म्हटलं होतं की चंद्रोदयावरतीचं लेखन कर्म आहे, आग होते लावल्यावर. तर सरांनी सांगितलं की नाही, आम्ही कफज याच्यामध्ये आम्ही त्याला लेखन करण्यासाठी त्याचा उपयोग करतो जेव्हा आम्हाला डोळ्यातनं अश्रू काढायचे असतात. तर त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं, पण आम्ही शंखभस्म नावाचा एक घटकद्रव्य चंद्रोदयावरतीमध्ये टाकतो. रसशास्त्राचा माणूस आहो, प्रत्येक याच्या घटकद्रव्यांचा अभ्यास तर करतोच, परंतु शंखभस्म अशा माध्यमातून त्याच्यामध्ये मैनशील पण आहे. आणि हे दोन्ही ड्रग्ज चंद्रोदयावरतीच्या माध्यमातून जाऊन लेखनाचं कार्य करतात. निश्चित कोणत्याही कफज प्रकारच्या कंडिशनमध्ये, मी कंजंटिव्हायटिसमध्ये स्वतः वापरून बघितलेलं आहे, चंद्रोदयावरतीचं खूप चांगलं काम आहे कोणत्याही अँटीबायोटिकपेक्षा. जर डोळे लाल होत असतील आणि त्याच्यातनं मळ निघत असेल, चिकट स्वरूपाचे स्त्राव निघत असतील, तर चंद्रोदयावरती हे त्याच्यातलं बेस्ट मेडिसिन आहे. मग मी सावंत सरांशी चर्चा करताना अनेक आजारांमध्ये असं पाहिलं की त्यांना त्याचा उपयोग करता येतो, विशिष्ट ते कफाचे आजार होते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की शालाक्याच्या बाबतीमध्ये आम्ही जेवढे उदासीनता ठेवतो
किंवा पेशंट आला तरी आम्ही त्याला मॉडर्नच्या डॉक्टरकडे रेफर करतो, परंतु आयुर्वेदामध्ये आम्ही चान्स घेत नाही. कदाचित नाक कान घसा आणि डोळ्याच्याबद्दल आम्ही तेवढे प्रभावी उपचार करणारे आहोत असं आपल्याला वाटत नाही. परंतु काही वैद्य मी असे पाहिले आहेत जे नुसतं त्रिफळा घृताने पण उपचार करतात, नुसतं चंद्रोदयावरतीने पण उपचार करतात. मी राजस्थानमध्ये एका अशा वैद्याची पूर्ण स्टोरी तुम्हाला यूट्यूबवर दाखवतो की जो नुसतं अशा प्रकारचे उपचार करतो, जो आयुर्वेदाच्या औषधाने करतो. तर बऱ्याच प्रकारचा स्कोप आहे, अनेक प्रकारे. आपल्याला असं वाटते की आपल्याकडचा पेशंट हा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे गेला पाहिजे, ENTचा पेशंट आहे त्याच्या एक्सपर्टकडे गेला पाहिजे. आहे, त्यांची दुकानं खुली आहेत, ते बसलेच आहेत दुकान चालवण्यासाठी. परंतु आपल्या शास्त्रामध्ये जर काही असेल, वैज्ञानिक तथ्य असतील, तर ते आपण समाजासमोर आणले पाहिजे, लोकांसमोर आणले पाहिजे, जगाला दाखवले पाहिजे. आणि दाखवताना ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने, सायंटिफिक वेने आपल्याला दाखवलं पाहिजे. हेच आजच्या आपल्या शालकीय तंत्राचं जे प्रेझेंटेशन आहे त्याचं गमक आपण समजावं. उद्या आपण पंचकर्मासाठी पुन्हा इथे एकत्र येत आहोत. फर्स्ट इयरची बॅच उद्या आपल्यासोबत असेल आणि इतर शिक्षक जसे आले आहेत त्या पद्धतीने येतील. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, याबद्दल मी सरांची आभारी आहे. सरांनी सांगितलं की आपल्या शास्त्रावर आपण निष्ठा ठेवलीच पाहिजे आणि यामधली जी औषधं आहे ती वैज्ञानिक पातळीवर मॉडर्न मेडिसिन पॅरामीटर्सचा बेस घेऊन जगासमोर सिद्ध केली पाहिजे, तरच आपल्याला या जगामध्ये स्टँड होता येईल. तर सरांनी जे आपल्याला आज मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल मी सरांची आभारी आहे. तसंच आपल्या सेमिनार समितीचे अध्यक्ष डॉक्टर कादरी सर यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलं, याबद्दलही मी सरांची ऋणी आहे. तसंच सावंत सर आणि त्यांचे जे सहकारी डॉक्टर पांझाडे सर आणि जे 3 PG स्टुडंट डॉक्टर दीक्षा, डॉक्टर स्वाती आणि डॉक्टर स्वप्नाले यांनी जे प्रेझेंटेशन इथे केलं तेही चांगल्या प्रकारे सगळ्यांना म्हणजे एक उत्कृष्ट प्रेझेंटेशन केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि तसंच माझे सर्व सहकारी अध्यापक वर्ग आणि पदव्युत्तर विद्यार्थी इथे उपस्थित राहिले आणि त्यांनी ज्ञानग्रहण केलं, त्याबद्दलही मी सर्वांची आभारी आहे. आणि आदरणीय अधिष्ठातांच्या संमतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.